महाराष्ट्राच्या जळगावमध्ये लखपती बहिणीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी बचत गटाच्या समूहांना 5,000 कोटी रुपये दिले तर 11 लाख लखपती बहिणींना प्रमाणपत्राचे वाटप केले। या कार्यक्रमातून मोदी यांनी महिलांवर होत असलेल्या अत्याचाराची निंदा करीत कोलकाता आणि बदलापूर घटनेचा हवाला देत दोषीवर कडक कारवाईची मागणी केली आहे। तर दोषी सुटता कामा नये, सरकार येतील आणि जातील, परंतु महिलांचा सन्मान करणे आपली प्राथमिकता असल्याचे बोलत होते। ग्रामपंचायत जलाखेडा येथील महिला कर्मचारी मीना चव्हाणच्या तक्रारीवरून सचिव साहेबराव गोरे यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा जलाखेडा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला आहे। नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याच्या विरोधात ग्रामविकास संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे, परंतु मीना चव्हाण यांनी आकाशापोटी तक्रार दिल्याची बोलले जात आहे। स्पॉन्सर्ड बाय थोमा ज्वेलर्स, जलाखेडा रोड, पंचवटी, काटोल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे येणारी विधानसभेची निवडणूक पाहता पक्ष मजबूत करण्यासाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत। नागपूरच्या रवी भवनमध्ये पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर पत्रकारांनी त्यांना निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उमेदवारांची निवड सुरू असून मागे 230 जागा लढवल्या होत्या। यावेळी 225 जागेवर निवडणूक लढणार असल्याची माहिती दिली। सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। काटोल तालुक्यातील सोयाबीन पीक फुलधारणा आणि शेंगाच्या स्थितीमध्ये आहे, परंतु याच वेळी सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांची होण्याची शक्यता आहे।